मुळशी पॅटर्न मध्ये मी जे बोंबलून सांगत होतो ना, शेती इकायची नसते, शेती राखायची असते, शेती इकू नका बाबांनो, हे बोंबलून सांगण्याचं कारण हा रिंग रोड होता. आमच्या लोकांना माहित नव्हतं. आता तालुक्यामध्ये रिंग रोड आलाय पण लोकांकडे जमिनी नाही, अशी अवस्था आहे. म्हणजे 25-25 हजार रुपये गुंठ्याने जमिनी विकल्या. त्या जमिनीचा भाव आता 10-10 लाख रुपये गुंठे चालू आहे, 15 लाख रुपये गुंठा चालू आहे. बरोबर का नाही? म्हणजे नुकसान झालं. असतो आपल्याच तालुक्यातला राजकारणी, पण त्याला आपल्याच जमिनी वेगळ्या दिसायला लागतात, कारण डेव्हलपमेंट त्याला आधी कळलेली असते. मग तोच आधी येऊन घेतो आपल्या जमिनी. आपल्याला वाटतं काय बाबा हा आपल्याला मदत करतोय, बघितलं का, ही माझी पडीक जमीन जिला लाखभर गुंठा पण भाव नाही, ती जमीन मला साहेब 3 लाख रुपये देत आहेत. अरे पण साहेब त्याच्यावर 30 लाख कमावणार आहे अजून 5 वर्षांनी, हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे कित्येक तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं वाटोळं व्हायला त्या तालुक्यातले पॉलिटिशियन, राजकीय नेते कारणीभूत आहेत. तर मंडळी, ह्या आहेत प्रवीण तरडे. प्रवीण तरडे यांची नुकतीच एक मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. आरपार या चॅनलवरती ही संपूर्ण मुलाखत आहे. या संपूर्ण मुलाखतीचा भाग तुम्ही आरपार या चॅनलवर बघू शकता. तर शेती आणि जमिनीच्या विक्रीबाबत महत्त्वाचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे. शेती विकू नका, ती राखा, एक सावधगिरीचा इशारा आहे. रिंग रोड प्रकल्प आणि राजकीय गणितांमुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचं होणारं आर्थिक शोषण या ठिकाणी प्रवीण तरडे यांनी मांडलेलं आहे. रिंग रोड येणार हे शेतकऱ्यांना माहीत नसताना त्या जमिनी विकल्या गेल्या, शेतकऱ्यांनी त्या विकल्या. राजकीय खेळी खेळण्यात आली. नेत्यांना विकासाची माहिती आधी मिळते, ते स्वतःच्या आणि स्वस्त दरात जमिनी या लाटून घेतात आणि भविष्यात त्यांचा तोटा होतो शेतकऱ्यांचा. आज 3 लाखाला घेतलेली जमीन उद्या 30 लाखाची झाली. आणि त्याचमुळे आपण मुळशी पॅटर्न या चित्रपटात जमिनी विकायच्या नाही तर जमिनी राखायच्या असं सांगण्यात आपण हा सिनेमा तयार केला होता, असं प्रवीण तरडे या ठिकाणी सांगतात. मुळशी तालुक्यातल्या या जमिनी आणि या मुळशी तालुक्यातून जाणारा हा रिंग रोड याच्या पार्श्वभूमीवर प्रवीण तरडे यांनी त्यांचं हे मत मांडलं. मंडळी, तालुक्यातले राजकारणी मदतीचा बहाणा करून पडीक जमीन कमी भावात विकत घेतात आणि ही मदत नसून भविष्यातल्या मोठ्या नफ्यावर मारलेला डल्ला आहे असं ते या ठिकाणी सांगतात. शेती विकण्याऐवजी ती टिकून ठेवण्याचा आणि भविष्यातील विकासाचा विचार करण्याचं महत्त्व प्रवीण तरडेजी यांनी या ठिकाणी अधोरेखित केलं. पायाभूत सुविधांच्या विकासामुळे जमिनीच्या किमती ही प्रचंड वाढ या ठिकाणी झाली. ज्या वेळेस 30-30 हजारात ह्या जमिनी विकल्या किंवा 1-1 लाखात ह्या जमिनी विकल्या, आज त्याचे भाव हे 30-30 लाख रुपयांपर्यंत पोहोचले. तर प्रवीण तरडे यांनी मुळशी पॅटर्नचा संदर्भ देत हे स्पष्ट केलं की शेती केवळ कसण्यासाठी न, ती टिकवून ठेवण्यासाठी आहे, राखण्यासाठी आहे. रिंग रोडसारख्या मोठ्या विकास प्रकल्पाची माहिती सामान्य शेतकऱ्यांना होत नाही आणि त्यांनी आपल्या जमिनी अत्यंत कमी दरात विकल्या. आज परिस्थिती अशी झाली की तालुक्यातल्या रिंग रोडमुळे या जमिनींचे भाव गगनाला भिडले. तालुक्यात रिंग रोड आला, परंतु स्थानिक लोकांकडे स्वतःच्या जमिनीच उरल्या नाही, कारण राजकीय लोकांनी त्या जमिनी हडप करण्याचा धंदाच त्यावेळेस सुरू केलेला होता. 25-25 हजार रुपये प्रति गुंठ्याने विकलेल्या जमिनी आज 15-15, 20-20 लाख रुपये, 10 लाख, 15 लाख, 20 लाख अशा प्रति गुंठा भावाने विकतात. तर शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीमागे स्थानिक राजकारण्यांचा मोठा हात असल्याचं या ठिकाणी नमूद करण्यात आलं. विकास आराखड्याची पूर्वकल्पना असल्याने हे नेते शेतकऱ्यांच्या पडीक जमिनी कवडी मोल भावाने विकत घेतात. उदाहरणार्थ 3 लाख रुपयांनी जर का घेतलेली जमीन असेल तर सुरुवातीला ही जमीन मदत म्हणून वाटते, परंतु त्याच जमिनीवर पुढील काही वर्षात नेते करोडो रुपये कमवतात असं या ठिकाणी प्रवीण तरडेजी यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांनी याच विषयाचा संदर्भ देत आपण यासाठीच मुळशी पॅटर्न या सिनेमातनं या रिंग रोडमध्ये जाणाऱ्या जमिनी तुम्ही राखल्या पाहिजे हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो असं या ठिकाणी सांगितलं. म्हणजे याबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.